लाडकी बहीण योजना अत्यंत आनंदाच्या दोन गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आताच थोड्या वेळापूर्वी ह्या दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत। दुसऱ्या टप्प्यातील 50 लाख महिलांना या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये 3000 रुपये भेटणार आहेत, ते म्हणजे 31 ऑगस्टला। लक्षात घ्या, 31 ऑगस्टला ही झाली पहिली आनंदाची बातमी। दुसरी आनंदाची बातमी तुम्हाला थोड्या वेळाने सांगणार आहे, पण तोपर्यंत अपडेट काय आहे ते बघूया। सगळ्यात अगोदर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे तुम्ही फॉर्म कधी भरलेला आहे, नंतर दुसरं म्हणजे अप्रूव्डचा मेसेज तुम्हाला केव्हा आलेला आहे, आणि तिसरं म्हणजे डीबीटी कधी केलेला आहे। आणि ह्या ज्या तीन गोष्टी आहेत, या तीन गोष्टीवरूनच ठरणार आहे की तुम्ही या दुसऱ्या टप्प्यामध्ये 50 लाख महिलांमध्ये तुम्ही आहात का नाही। या दुसऱ्या टप्प्यामध्ये पोहोचायचं असेल तर लक्षात घ्या, तुम्ही जर फॉर्म 26 ऑगस्टच्या अगोदर भरला असेल, 26 ऑगस्टच्या अगोदर, तर तुम्हाला या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत। जर तुमचा अप्रूव्डचा मेसेज जर 26 ऑगस्टच्या अगोदर आला असेल तर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटणार आहेत। आणि लक्षात घ्या, जर डीबीटी जर तुमचं ऍक्टिव्ह झालेलं असेल 26 ऑगस्टच्या अगोदर, तर तुम्हाला पैसे भेटणार आहेत। लक्षात घ्या, या तीन गोष्टी तुमच्या झाल्यात का मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचा जिल्हा आणि तुमचे कधी ऍक्टिव्ह झालेले आहे, फॉर्म कधी भरलेले आहे, कमेंट बॉक्स मध्ये सांगा। सगळ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। आणि दुसरी आनंदाची बातमी अजून बाकी आहे, ती मी शेवटी सांगणार आहे। लक्षात घ्या, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी या ठिकाणी देणार आहे। चला सुरुवात करूया आजच्या प्रश्न उत्तरांना। जर तुमच्या काही अडचणी असतील तर लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण या लेक्चर मध्ये घेणार आहोत। सगळ्यात पहिला प्रश्न या ताईंचा बघूया। या ताई काय म्हणतात, 10 जुलैला फॉर्म भरला, 2 ऑगस्टला अप्रूव्ड झाला, डीबीटी सीडिंग 15 ऑगस्टला झालेलं आहे। डीबीटी सीडिंग 15 ऑगस्टला झालंय। ताई तुमचं ऍक्टिव्ह झालंय का तेवढं फक्त चेक करा। 15 ऑगस्टला सीडिंग कंप्लीट झालं असेल तर 100% तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत। चला पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया। फॉर्म 4 जुलैला भरला, खूप सुंदर। 20 जुलैला एडिट केला होता, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये। 4 ऑगस्टला अप्रूव्डचा मेसेज आला, ठीक आहे, आला होता। 20 ऑगस्टला डीबीटी अकाउंट ऍक्टिव्ह झालं, चालेल। ठाणे जिल्ह्यामधून बोलतायत ताई, काही प्रॉब्लेम नाही, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पण पैसे येऊन जातील। लक्षात घ्या, आपण जे लेक्चर घेत आहोत त्याच्यामुळे ताईंना सगळ्या खूप फायदा झालाय। बघा, अप्रूव्डचे मेसेज अगोदर आले होते पण त्यांनी डीबीटी करून घेतले होते। आपण दररोज जवळजवळ 1-2 महिने झाले दररोज ओरडू सांगतोय मी की बाबांनो डीबीटी करून घ्या, ऍक्टिव्ह आहे का चेक करत जा, पुन्हा तुमचं फॉर्म कधी भरलाय सांगा, किंवा तुम्ही कधी अप्रूव्डचा मेसेज आलाय, तुमचं पेंडिंग आहे का, रिजेक्ट झालंय का, रिसबमिट केलंय का, तुम्ही आधार कार्ड लिंक करून घेतलंय का, सगळ्या गोष्टी मी दररोज विचारतोय। लक्षात घ्या, तुमच्या काही जरी अडचणी असेल तर लवकर लवकर विचारा, सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे। चला पुढचा प्रश्न, मी 10 जुलै महिन्यात फॉर्म भरला होता, ठीक आहे, 2 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, बँक मध्ये 19 ऑगस्टला ऍक्टिव्ह झालं, यस, छान, सगळी बरोबर सेम गोष्ट आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये ताई तुम्हाला पण पैसे भेटतील। चला पुढच्या ताई म्हणत आहे, साहेब तुमचे लेक्चर ऐकायला फार चांगलं वाटतं, तुम्ही चांगल्या प्रकारे समजवता, आपले खूप खूप आभार। थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद। तुम्ही असे छान छान कमेंट देता त्याच्यामुळे पण मला खूप छान वाटतं। चला थँक्यू व्हेरी मच ताई, थँक्यू व्हेरी मच। चला पुढचा प्रश्न बघूया। मी 25 जुलैला फॉर्म भरला होता, 1 ऑगस्टला अप्रूव्हचा एसएमएस आलाय पण पैसे आले नाही, चालेल ताई। 1 ऑगस्ट म्हणजे तुम्ही 31 जुलैच्या नंतरच्या टप्प्यात गेलात, म्हणजे दुसऱ्या टप्प्यात आलात, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे भेटून जातील, टेन्शन घेऊ नका। चला पुढचा प्रश्न बघूया। 26 ऑगस्टला अप्रूव्ड मेसेज आला आहे, मग पैसे येतील का? यस, 26 ऑगस्टला तुमचा अप्रूव्डचा मेसेज आलाय, चांगली गोष्ट आहे। तुमचं डीबीटी कंप्लीट आहे का, ऍक्टिव्ह आहे का, कमेंट बॉक्स मध्ये सांगा। डीबीटी सर 26 ऑगस्टच्या अगोदर असेल तर 100% तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत ताई, टेन्शन घेऊ नका। चला पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघत आहोत। माझा फॉर्म 25 जुलैमध्ये भरला आहे, 2 ऑगस्टला अप्रूव्ह झाला होता, 22 ऑगस्टला डीबीटी झालंय। चला ताई तुम्हाला पण दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटून जातील, काही प्रॉब्लेम नाही। सर खूप छान माहिती देतात, माझा फॉर्म 26 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे, बँक सीडिंग पण ऍक्टिव्ह आहे। ताई 26 ऑगस्टला जर झाला असेल चांगली गोष्ट आहे, दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला पण पैसे भेटून जातील। डीबीटी साठी खूप गर्दी आहे महिलांची, यस,
खूप छान स्वरूपाचा हा प्रश्न आहे, खूप छान स्वरूपाची माहिती ताईंनी दिली बघा. डीबीटी करण्यासाठी आता भरपूर सारी गर्दी या ठिकाणी बँकेच्या समोर तुम्हाला दिसत आहे. टेन्शन घेऊ नका. बँकेमध्ये तुम्हाला जरी गर्दीमध्ये उभा राहता येत नसेल तर ऑनलाईन पण तुम्ही डीबीटी करून घेऊ शकतात जर तुम्हाला तो पाहिजे असेल ते. पण जास्त करून प्रत्येक बँकेला ती फॅसिलिटी किंवा ती सोय नाहीये. 4, 5, 6, 7 बँकेला आहे. तुम्हाला वाटलं तर ते ऑनलाईन, ज्या महिलांना डीबीटी ऑनलाईन करायचं असेल त्यांना पण मी ती गोष्ट सांगतो पुढच्या लेक्चरमध्ये. तुम्हाला माहिती हवी आहे का? भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत. कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्या ताईंना डीबीटी ऍक्टिव्ह करून घ्यायचे, ऑनलाईन ऍक्टिव्ह करून घ्यायचे, घरी बसल्या ऍक्टिव्ह करून घ्यायचे, त्यांना ती माहिती हवी असेल तर मला सांगा. उद्याच्या लेक्चरमध्ये ती मी तुम्हाला दाखवतो कशा स्वरूपात तुम्ही घरी बसल्या डीबीटी ऍक्टिव्ह करून घेऊ शकतात. आधार कार्डला सीडिंग करून घेऊ शकतात. उद्या सांगू शकतो. कमेंट बॉक्समध्ये सांगा ती माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर उद्याच्या लेक्चरमध्ये ती सांगतो. सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो समोर. चला ताईंनो, काही टेन्शन घेऊ नका, सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. चला पुढचा प्रश्न. 17 जुलैला फॉर्म भरला आहे, 2 ऑगस्टला मंजूर झाला आहे, डीबीटी पण केलेला आहे पण पैसे नाही मिळाले. ताई टेन्शन घेऊ नका. दुसरा टप्पा 31 ऑगस्टला सुरू होणार आहे. 31 तारखेला दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे तुम्हाला भेटून जातील. चला पुढचा प्रश्न. 19 जुलैला फॉर्म भरला आहे, 6 ऑगस्टला अप्रूव्ड मेसेज आला आहे, 21 ऑगस्टला बँक आधार सीडिंग झाला आहे. चालेल ताई, तुम्हाला पण दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येऊन जातील. चला पुढचा प्रश्न. काय म्हणतात? 7 जुलै को फॉर्म सबमिट करा, 15 जुलाई को रिजेक्ट का मैसेज आया. ओके, कोई बात नहीं है. 9 अगस्त को फॉर्म रीसबमिट करा, उसी दिन अप्रूवल का मैसेज आया. 20 अगस्त को आधार सीडिंग एक्टिव हो गया लेकिन पैसे नहीं आया, खाते में कब आएगा पैसा? यस ताई दीदी, आपको टेंशन लेने की कोई बात नहीं है. आपका फॉर्म सबमिट हो गया है, अप्रूव्ड आ गया है, डीबीटी भी हो गया है आपका, तो टेंशन लेने की कोई बात नहीं है. दूसरा टप्पा अभी शुरू हुआ नहीं है. दूसरा टप्पा कब पैसे आने वाले हैं? 31 अगस्त को. 31 अगस्त को पैसे आने वाले हैं. तो 31 अगस्त को आपको पैसे मिल जाएंगे, टेंशन मत लो. चलो पुढचा प्रश्न. पुढच्या ताईचा बघूया. 2 ऑगस्टला अप्रूव्हचा मेसेज आला आणि पहिला टप्पा 3000 रुपये भेटले. भंडारा जिल्हा. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. चला अशा बघा काही काही अशा ताई पण आहेत त्यांना बाबा थोडं 2 ऑगस्टचा पण अप्रूव्ह झाला होता, पण तरी पण असे काही काही जिल्हे आहेत बघा. भंडारा जिल्हा छोट्या जिल्ह्यामध्ये अशा गोष्टी घडल्यात की बाबा काही काही 31 जुलैच्या अगोदर मी बऱ्याच वेळेस तुम्हाला सांगितले बघा. मागच्या लेक्चरमध्ये बघा जिवंत तुमच्या समोर उदाहरण पण दिसतंय, समोर तुमच्या प्रूफ दिसतंय. काही काही वेळेस 31 जुलैच्या नंतर पण ज्यांनी फॉर्म सबमिट केले किंवा त्यांना अप्रूव्डचा मेसेज आला 9 ऑगस्टच्या अगोदर, तर त्यांना पण 17 ऑगस्टला पहिल्या टप्प्यामध्ये पैसे भेटलेले आहेत. काही काही जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी कमी महिला असतील, त्या ठिकाणी महिलांची संख्या कमी असेल, फॉर्मची संख्या कमी असेल, लवकरात लवकर फॉर्म अप्रूव्ड झाले असतील, लवकरात लवकर पुढे पाठवले लिस्ट आणि त्यांना पैसे भेटले. पण मोठे मोठे काही जिल्हे आहेत जसं पुणे जिल्हा आहे, ठाणे जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा असेल, ते या ठिकाणी अजून तुमच्या जास्त लोकसंख्या वस्तीचे हे जिल्हे आहेत, त्या ठिकाणी मुंबई असेल, तर अशा ठिकाणी थोडा लेट झालाय. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, पण सगळ्याला पैसे येणार आहेत. जरी तुम्हाला पहिल्या टप्प्यात नाही आले, दुसऱ्या टप्प्यात नाही आले, तिसऱ्या टप्प्यात पण नाही आले, 4थ्या टप्प्यामध्ये एकदम सगळे पैसे येणार आहेत. लक्षात घ्या, जेवढे महिने जुलै महिन्यापासूनचे सगळे पैसे तुम्हाला नोव्हेंबर मध्ये तरी तुमचं ऍक्टिव्ह झालं बघा. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 5 महिन्याचे 1,500 रुपयाने तुम्हाला येऊन जातील डायरेक्ट. टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. प्रत्येक ताईला पैसे येणार आहेत, लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. फॉर्म जुलैमध्ये भरला, अप्रूव्ह पण झालाय, डीबीटी 26 ऑगस्टला ऍक्टिव्ह झाले, मेसेज कधी, मग कधी पैसे भेटणार? यस दादा, तुम्हाला पैसे दुसऱ्या टप्प्यामध्ये 31 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला पैसे येऊन जातील. चला दादा, सगळ्यात आधी तुमचे खूप कौतुक आहे, आभार दादा, थँक्यू व्हेरी मच ताई, थँक्यू व्हेरी मच. चला मी 17 जुलैला फॉर्म भरला आहे, मला अप्रूव्ह मेसेज आलेला नाही, परंतु चेक केल्यानंतर अप्रूव्ह दाखवत आहे आणि आधार लिंक आहे, पण अजून पैसे आले नाहीत. बघा याचसाठी बघा मी थोड्या 5 मिनिटापूर्वी सांगितलं होतं की जर तुम्हाला ऍक्टिव्ह अप्रूव्डचा मेसेज
डायरेक्ट मोबाईल मध्ये आला नसेल, बहुतेक काय होतं कधी कधी भरपूर त्यांना मेसेज पाठवायचे, कधी कधी जर मेसेज जाम झाला असेल तर बऱ्याच वेळेस सर्व्हर डाऊन असतील तर त्यांना मेसेज सेंड होत नाहीत. पण जर तुम्ही जाऊन स्टेटस जर चेक करत राहिलात तर तुमचं तिथे पेंडिंग आहे का अप्रूव्ह झालेलं आहे ते दिसतं. तसं ताईंनी जाऊन चेक केलं, त्यांचं अप्रूव्ड आहे. त्याच्यामुळे जरी मेसेज नाही आला तरी तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये ताई पैसे येऊन जातील, काही प्रॉब्लेम नाही. 31 तारखेला भेटायचं सगळ्यांनी. 31 तारखेला ज्यांना ज्यांना पैसे आलेत, चला एकदम मस्त दिवाळी होणार आहे. 31 तारखेला दुसरा टप्पा येणार आहे. आणि दुसरी आनंदाची बातमी तुम्हाला जी सांगायची ती अशी आहे, 17 सप्टेंबरला परत तुम्हाला 1,500 रुपये भेटणार आहेत. ज्या महिलांना 31 ऑगस्टला पैसे भेटणार आहेत त्यांना 17 सप्टेंबरला परत पैसे भेटणार आहेत 1,500 रुपये. म्हणजे तुम्हाला 4,500 रुपये 17 सप्टेंबर पर्यंत भेटून जातील. ज्या 50 लाख महिला आहेत त्यांच्यासाठी सांगतोय. ज्या अगोदर पहिल्या टप्प्यातले महिला आहेत त्यांना 1,500 रुपये भेटणार आहेत 17 सप्टेंबर पासून. चला पुढचा प्रश्न बघूया. चला 28 जुलैला फॉर्म भरला, अप्रूव्ड 3 तारखेला झाला आणि 28 ऑगस्टला अप्रूव्ड झाला. पैसे आधी कधी येणार? डीबीटी पण केले, चालेल, काही प्रॉब्लेम नाही ताई, तुम्हाला पण येऊन जातील पैसे दुसऱ्या टप्प्यामध्ये, टेन्शन घेऊ नका. जर नाही आले तर मला कमेंट बॉक्समध्ये परत सांगायचं. 31 तारखेला मी 25 ऑगस्टला फॉर्म भरला आहे आणि 26ला अप्रूव्ह चा मेसेज आलेला आहे. ठीक आहे ताई, तुमचं डीबीटी आहे का फक्त मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर 26 तारखेला तुमचं झालं असेल तर चांगली गोष्ट, डीबीटी झालंय का तुमचं कम्प्लीट, मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. चला पुढचा प्रश्न. 17 जुलैला भरला आणि 4 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आणि 17 ऑगस्टला डीबीटी सीडिंग केलं. संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरहून ताई बोलतायत. यस, दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे येऊन जातील ताई. 19 जुलैला फॉर्म भरला आहे, 4 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे, 25 ऑगस्टला ऍक्टिव्ह झाला आहे, तर पैसे कधी येतील? यस ताई, तुम्हाला 25 ऑगस्ट म्हणजे तुमचं दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला भेटणार आहेत पैसे, काही टेन्शन नाहीये. चला 25 जुलैला फॉर्म भरला आणि 4 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे, पण अजून पैसे नाही आले अकाउंटला. ताई तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये 31 तारखेला पैसे येतील, टेन्शन घेऊ नका. चला 13 जुलैला अप्रूव्ह झाला आहे, 19 तारखेस आधार लिंक, 23 तारखेस ऍक्टिव्ह झालं तरी अजून पैसे जमा नाही झालेत. आज लक्षात घ्या ताईंनो की तुम्ही जरी त्या दिवशी फॉर्म भरला, अप्रूव्ह झाला की लगेच तुमच्या दुसऱ्या दिवशी अकाउंटला पैसे येणार नाहीयेत. सरकार बटन दाबणार आहे कधी? 31 तारखेला. 31 तारखेला बटन दाबल्यानंतर तुमच्या अकाउंटला जिल्ह्यानुसार पैसे येणार आहेत. परत एकदा सांगतोय, भरपूर सारे लाईव्ह आहेत ताई, भरपूर सारे लाईव्ह आहेत, सगळ्यांनी लाईक करून घ्या. खूप छान माहिती सांगतोय, सगळ्यांनी लेक्चरला लाईक करून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला देतोय. तुमचे जरी प्रश्न असतील अशा स्वरूपातले कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमचं नाव, गाव, जिल्हा, तुम्ही डीबीटी कधी केले, ऍक्टिव्ह कधी केले, अप्रूव्ड कधी झाले, तुमचं सगळं मला मेसेजमध्ये सांगायचंय. मी सगळ्यांची उत्तरं देत आहे. चला 21 जुलैला फॉर्म भरला, 3 ऑगस्टला अप्रूव्ड झाला, ओके, 20 ऑगस्टला डीबीटी ऍक्टिव्ह झालं. यस, दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे भेटून जातील. पुढचा प्रश्न. माझा फॉर्म 12 जुलैला भरला आहे, अप्रूव्ह पण झालेला आहे आणि आधार सीडिंग 22 ऑगस्टला फॉर्म भरलाय, 12 जुलैला फॉर्म भरलेला आहे, अप्रूव्ह पण झाला आहे, आधार सीडिंग 22 ऑगस्टला झालं. ठीक आहे, कंप्लीट झालंय 22 ऑगस्टला, ताई तुम्हाला पण पैसे येऊन जातील. चला पुढचा प्रश्न. माझ्या मुलीला अप्रूव्हचा मेसेज गेल्या महिन्यात आला, पण आधार लिंक नसल्यामुळे पैसे अजून आले नाही. सर्व्हिस डाऊन असल्यामुळे आज 28 ऑगस्टला आधार लिंक झाले, तर आता पैसे कधी येतील? ताई वेट करा, 31 तारखेला पैसे तुम्हाला आले तर चांगलीच गोष्ट आहे, कारण की याद्या त्यांच्या बनल्यात. चांगलीच गोष्ट. जर तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये असतात, असं नाही की प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या पुढे गेल्यात, काही काही जिल्ह्यामध्ये याद्या अजून बाकी असतील तर त्या याद्या जर 31 तारखेपर्यंत त्यांच्या पुढे ढकलल्या, 31 तारखेपर्यंत तुम्हाला जर आलं तर चांगलीच गोष्ट आहे. तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात पैसे ताई येऊन जातील. माझ्या शुभेच्छा तुम्हाला आहेत. 31 तारखेपर्यंत सर्व ताईंना पैसे यावेत. माझ्या देवाकडे हीच मागणी असणार आहे. आपल्या लेक्चर बघणाऱ्या प्रत्येक ताईला, लेक्चर बघणाऱ्या सोडा सगळ्याच ताईंना या ठिकाणी पैसे भेटावेत 31 तारखेला. हीच माझी देवाकडे पण अपेक्षा आहे आणि सगळ्यांना प्रार्थना आहे की बाबा तुमच्या काही चुका होत असतील फॉर्म भरताना किंवा जे मी गोष्टी सांगतोय त्या लवकरात लवकर दुरुस्ती करा. फॉर्म व्यवस्थित भरा. नसतील त्यांनी, ज्यांनी फॉर्म भरलेले त्यांनी फॉर्म व्यवस्थित भरा. त्यांचे फॉर्म पेंडिंग असतील तर ते चेक करत राहा. डीबीटी कंप्लीट करून घ्या. सगळ्या गोष्टी ऍक्टिव्ह करून घ्या. तुम्हाला पैसे भेटणार आहेत ताईंनो. फक्त ह्या गोष्टी काळजीपूर्वक करा.
चला पुढची गोष्ट आहे, अजून पहिल्या टप्प्याचे पैसे नाही मिळाले, वाट पाहावी का नाही, जुलैमध्ये भरलेला आहे. ताई टेन्शन घेऊ नका, लक्षात घ्या तुम्ही फॉर्म भरलेला आहे. तुम्ही मला सांगा तुम्ही ऍक्टिव्ह झालंय का तुमचं डीबीटी. जर डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला पहिल्या टप्प्यात पैसे भेटले असते. तुमचं ऍक्टिव्ह त्यावेळेस नसेल, त्यामुळे तुमच्या अकाउंटला पैसे आले नाहीत. जर तुमचं ऍक्टिव्ह असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि लक्षात घ्या, टप्प्या तुम्ही पहिला टप्पा, दुसरा, तिसरा कोणत्या टप्प्यात जरी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला सगळे जुलै महिन्यापासूनचे पैसे येणार आहेत. टेन्शन घेऊ नका. प्रत्येक ताईसाठी मी लढणार आहे. प्रत्येक ताईसाठी प्रत्येक प्रश्नाची उत्तर मी देणार आहे. त्यांना काही जरी अडचण आल्या तरी मी शेवटपर्यंत असणार आहे. असं नाही की बाबा या पुढच्या महिन्यामध्ये सगळ्या ताईला पैसे आले म्हणजे मी लेक्चर बंद करणार आहेत. नाही, जोपर्यंत प्रत्येक ताईला पैसे येत नाही तोपर्यंत आपले लेक्चर चालू असणार आहेत. प्रत्येक ताईला मदत आपण करणार आहोत. त्याच्यामुळे तुमचे प्रश्न पटपट कमेंट बॉक्समध्ये विचारा. लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये विचारून घ्यायचे आहेत. चला पुढचा प्रश्न, डीबीटी झालं, अप्रूव्ह आलं, ओके ठीक आहे. 25 तारखेला पैसे नाही आले, अरोना, केशर, बनगे, छत्रपती संभाजीनगर. चालेल, 25 तारखेला भरलंय म्हणजे 31 तारखेला तुम्हाला येतील ताई, टेन्शन घेऊ नका. 15 जुलै का स्वर फार्म मिलने खिलाफत बैंक ऑफ महाराष्ट्र आहे क्या, आधार लिंक नहीं, दूसरा खाता पोस्ट कोड 22 अगस्त, हाँ चलेगा. दूसरी अकाउंट में आपने 22 अगस्त को किया होगा, एक्टिव किया होगा, तो दूसरे टप्पे में आपको पैसे आ जाएंगे, टेन्शन मत लो. पुढचा प्रश्न आहे ताईंचा, धन्यवाद सर माहिती दिली, जात खूप छान, नमस्कार. ओके, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद तुमचे पण. नमस्कार. पॅन ऑगस्ट मध्ये सीडिंग केलं आहे, ते यशस्वी झाले आहे. जुलैमध्ये फॉर्म भरलेला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकला ह्याला पहिले जुने अकाउंट होते पण ते सीडिंग नव्हते. ओके ठीक आहे, म्हणून नवीन खाते काढले, त्याला आधार लिंक करून ते ऍक्टिव्ह आता झालं आहे. आणि सांगली, ओके ठीक आहे ताई, चांगली गोष्ट आहे. तुम्ही नवीन अकाउंट काढलं, जो जुनं अकाउंट बंद पडलं होतं ते बंद सोडून द्या, नवीन अकाउंट काढले तुम्ही, त्याला डीबीटी पण करून घेतलंय. पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे भेटून जातील, म्हणजे पुढच्या म्हणजे 31 तारखेला पैसे ऑगस्टला भेटून जातील. चला सर, मैंने 23 जुलाई को फॉर्म भरा है तो 6 अगस्त अप्रूव्ड, आधार लिंक 17 अगस्त को हुआ है तो और अभी भी पैसे नहीं आए, टेंशन मत लो. 17 अगस्त को हुआ है तो आप दूसरे टप्पे में पात्र हो, तो आपको दूसरे टप्पे में पैसे आ जाएंगे. 31 अगस्त को पैसे आ जाएंगे. मी 17 जुलैला फॉर्म भरला आहे आणि 2 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे आणि बँक सीडिंग 24 ऑगस्टला झालंय. चालेल ताई. पुणे जिल्हा पण लक्षात घ्या, पुणे जिल्ह्यांच्या ताईंना थोडे उशिरा पैसे येतील. 31 तारखेला ऑगस्टला येतील, 1 सप्टेंबरला येतील, 2 सप्टेंबर, 3 सप्टेंबर. मोठा जिल्हा आहे, हळूहळू पैसे येतील, पण पैसे सगळे येणार, टेन्शन घेऊ नका. चला पुढचा प्रश्न, 20 ऑगस्टला आधार सीडिंग झालं आहे. जिल्हा बुलढाणा, गाव मलकापूरहून ताई बोलतात. 20 ऑगस्टला सगळं कंप्लीट झालंय. या टप्प्यामध्ये 100% पैसे आहेत तुम्हाला ताई. चला पुढचा प्रश्न आहे, माझ्या जुलै महिन्यात 19ला फॉर्म भरला, 6 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय. ओके ठीक आहे, सीडिंग 22 ऑगस्टला झालंय, अकाउंट ओपन करून घेतलंय. चालेल, डीबीटी करून घेतलंय तुम्ही, त्या टप्प्यात पैसे ताई भेटून जातील. पुढचा प्रश्न, 12 जुलैला फॉर्म भरलाय आणि अर्जुन प्रथानी करून स्टेटस पेंडिंग दाखवत आहे. जिल्ह्यामध्ये काय तारीख शुक्ला आहे, फॉर्म अपलोड झाला आहे. ओके ठीक आहे, थोडं पेंडिंग असेल तर काय टेन्शन घेऊ नका, पुढच्या 3ऱ्या टप्प्यात ताई तुम्हाला पैसे येऊन जातील. चला पुढचा प्रश्न घेऊया. जिल्हा सांगली, तालुका वाळवा, गाव कामेरी, फॉर्म अप्रूव्ड झाला, केवायसी केली, सीडिंग पण केलं, 31 डेटला सीडिंग पण केलंय. ओके झालंय सगळं, म्हणून सप्टेंबर मध्ये पैसे मिळतील का. जुलैमध्ये फॉर्म भरला आहे पण सीडिंग आता ह्या महिन्यात ताई तुम्हाला 31 ऑगस्ट पासून पैसे यायला सुरू होईल, काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. चला पुढचा प्रश्न आहे, लता सुनील जगताप, ओके 18 जुलै फॉर्म भरलाय, 3 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय, बँक सीडिंग पण 20 ऑगस्टला झालंय. ताई तुम्हाला पण पैसे येऊ जातील दुसऱ्या टप्प्यात. पुढचा प्रश्न, माझा फॉर्म 17 ऑगस्टला भरला आणि मला 24 ऑगस्टला अप्रूव्हलचा मेसेज आलाय, मला दुसऱ्या टप्प्यात पैसे येतील का. यस ताई, तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात पैसे येतील, डीबीटी कंप्लीट करून घ्या फक्त, नसेल तर. चला पुढचा प्रश्न, सर मी शिवनेरी नगर कुपवाडा मधून बोलत आहे, माझा फॉर्म अप्रूव्ड झाला नाही, अजून इन रिव्ह्यू दाखवत आहे. बघा खूप छान, या ठिकाणी तुमच्या समोर प्रश्न आलेला आहे ताईंचा, अजून रिव्ह्यू मध्ये दिसतोय.
रिव्ह्यू मध्ये दिसतंय म्हणजे काही काळजी करण्याची कारण नाहीये, फक्त ते रिव्ह्यू कुठं लेवलला दिसतंय मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. कारण तुम्हाला या ठिकाणी काळजी करायची गरज नाहीये. फॉर्म तुमचा सरकारच्या माणसांकडे पोहोचलेला आहे, ते त्याच्यावर काम करतायत, चेक करत आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. ते त्यांचं ते काम करतायत. रिव्ह्यू झालं, अप्रूव्ड होणार आहे, कारण तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते करत असतील. लवकरात लवकर भेटून जाईल तुम्हाला पण ते. चला पुढचा प्रश्न. 13 अगस्त को डाला पर अभी तक सबमिट का मैसेज ही आया है, क्या करना होगा? आधार कार्ड के लिंक पर डाले. ओके ताई, 13 ऑगस्टला तुम्ही सबमिट केलाय, तर तुम्ही आधार कार्ड ह्याच्यावर ऍक्टिव्ह आहे का ते चेक करा आणि तुमचं स्टेटस एकदा फॉर्मचं चेक करा की अप्रूव्ड झालाय का नाही. सबमिट तुम्ही केलाय पण अप्रूव्ड झालाय का हे फक्त स्टेटस जाऊन चेक करा. चला पुढचा प्रश्न आहे. माझा फॉर्म 6 जुलैला भरला आहे आणि 2 ऑगस्टला अप्रूव्ड झाला आहे, चालेल? या टप्प्यात तुम्हाला पैसे भेटून जातील. पुढचा प्रश्न. सर 13 ऑगस्टला फॉर्म भरला आहे, 22 तारखेला रिसबमिट व रिजेक्टचा मेसेज आला होता, पर ठीक आहे पुन्हा भरला, सबमिट सक्सेसफुली मेसेज आलाय, 2 दिवसांनी अप्रूव्ड झालं, बाकी ओके आहे, चालेल, काही टेन्शन नाही ताई. तुम्हाला अप्रूव्डचा मेसेज आलेला आहे तर तुम्हाला पण पैसे येऊन जातील 31 तारखेला. जरी नाही आले, लक्षात घ्या, पैसे 31 तारखेपासून जर नाही आले तर टेन्शन लगेच घेऊ नका. तुमचा हा भाऊ तुमच्या समोर उभा आहे, टेन्शन घेऊ नका. जोपर्यंत तुमच्याकडे पैसे येत नाही तोपर्यंत तुम्हाला दररोज मदत करणार आहे, टेन्शन घेऊ नका. आणि सरकारने, मुख्यमंत्री साहेब असतील किंवा त्यांचे सहकारी असतील, उपमुख्यमंत्री साहेब, त्यांनी सांगितलंय ठामपणे जुलै महिन्यापासून सगळे पैसे भेटणार आहेत. सप्टेंबर मध्ये जरी तुम्ही फॉर्म भरला असेल, सप्टेंबर मध्ये जरी तुमच्या सगळ्या गोष्टी झाल्या कंप्लीट, तरी तुम्हाला पैसे भेटणार आहेत. फक्त काय होईल, थोडा लेट होईल. घाबरायचं नाही, बिलकुल घाबरायचं नाही. तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी मी खंबीर आहे, समोर उभा आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाची मी उत्तर देणार आहे. तुमचे काय प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता, प्रत्येकांची उत्तर देणार आहे. आणि काळजी करण्याचे कारण काहीच नाहीये, सगळ्यांना पैसे भेटणार आहेत. फक्त स्टेप्स सांगितल्या त्या कंप्लीट करून घ्या, पूर्ण करून घ्या, 100% तुमच्या अकाउंटला पैसे भेटणार आहेत. चॅनलवर नवीन असताल तर सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचंय, सबस्क्राईब करून घ्यायचंय. सगळ्या तुमच्या मित्रमैत्रिणीला, सगळ्या ताईंना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, विसरू नका. सगळ्यांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. लाईक, एक भावासाठी, तुमच्या दादासाठी एक लाईक करा व्हिडिओला. नक्कीच आपण उद्या भेटणार आहोत सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता आपले प्रश्नोत्तराचे लेक्चर असतं आणि संध्याकाळी 5 वाजता तुम्हाला अपडेट्स देत असतो मी. हे 3 लेक्चर दिवसातून पाहत जा. कुणाला काही अडचण असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आज इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.